मित्रांनो, आम्ही निघालो आहोत सुनील भाऊंच्या बर्थडे साठी. इथं पहिल्या व्लॉग मधले राहुल निसाळ आणि आपले मित्र योगेश ढेरंगे हे आपल्या सोबत आहेत. तर आता आपण आपल्या चौथ्या मित्राच्या लग्नाला सांगतोय. किती वेळा लग्न करतो त्याचं लग्न झालेलं आहे. त्याच्या बर्थडेला चाललोय आम्ही. दाजींच्या बर्थडेला चाललोय आम्ही. तो मित्र आणि दाजी दोन्ही पण आहेत. बर्थडे आहे भावाचा. दाजीचा जाऊ द्या, पण बर्थडे आहे भावाचा. तर एकंदरीत आता आम्ही भरोशाच्या मित्राकडे गाडी दिलेली आहे. बघू आता तिथपर्यंत जास्तपर्यंत आम्हाला अनुभव येईलच. गाडी दिली, काय विषय होता. गाडीच आमची, गाडीच तुमची आहे, काय विषय नाही. तुझीच गाडी आहे, फक्त व्यवस्थित नाही व्यवस्थित. आता गाडी तुमचीच आहे, काय विषय नाही. किती करा एखाद्याचं कमीच आहे. हा ना. योगेश भाऊ, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? तुम्ही शुभेच्छा ह्याच्या मार्फत देऊ शकता इथून पण. मला त्यांच्यावरती विश्वास आहे एकदम पूर्णपणे. डोळे दाखवून नाही सांगू शकत, पण मला सीट बेल्ट लावून बसलेला नाहीये मी. आज मी पुढे असल्यामुळे त्यांच्या बाजूला असल्या मी पहिले सीट बेल्ट लावून बसतो. कधी काही होऊ शकतं. अचानक ब्रेक मारतात ते, अचानक ब्रेक मारतात आणि अचानक गिरे टाकून जागेवरती गाडीची लाईट आणि पायावरती गुडघा टेकून 0 टर्न मारायला बघतात फोर व्हीलर मध्ये. पण त्यांना टू व्हीलर सगळी का जाणार याचं एकत्र काही बोलते त्याला आहे ना फॉर्म माईक दिला ना फॉर्म मध्ये म्हणूनच त्याला घेतलाय मी. पहिल्या व्लॉग मध्ये दुसरं डायलॉग मारला. तू लक्ष नको देऊ आमच्याकडे बाबा. माझ्या मारलं का मग आम्ही याला काय नको याला काय नका म्हणू. याला कसं आहे, आपण थोडस खुश ठेवू जास्त पर्यंत. तो म्हणलाय अभंगाचं चरण घेऊन या. काय अरे कोण आहे हा? सोनी आहे विश्वासराव. काय रे मित्रा? अरे काय गडबड आहे? अरे गेलो होतो आळंदीला, म्हणलं मावशीची मुलगी आली आपला आळंदीला जाऊन. सकाळी राहुल पण भेटला होता मला इकडे. आला आज ताईच्या इकडे. ट्रॅफिक होतं रे त्या रोडला आळंदीच्या. जे रेग्युलर असते ना आळंदीचा चौक आहे, आळंदी तिथं आहे थोडं. आम्ही चाकणला निघालो होतो. मला इथून जवळ आहे, म्हणलं इथूनच निघालो. बाकी बरे आहे ना? नाही, चाकणला चाललं. रोशन दादाचं काय चाललंय? व्यवस्थित. तुझं निवांत एकदम. शांत मित्र भेटला होता आम्हाला. त्याच्याशी थोडा बारीक केलं. एसी थोडा बारीक करून पहिलं 0 वरती एकच गाडीवरती काय ना. बोला ना सर. मला थंड बसायची सवय लागलेली आहे. कोणाला? मला का? तर मंडळी, आम्ही निघालेलो आहोत आमच्या मित्राच्या वाढदिवसासाठी, बर्थडे साठी साजरा करण्यासाठी. तर माझ्यासोबत आहेत हे राहुल निसाळ आणि पाठीमागं आपले योगेश ढेरंगे. हे दोघंही आपल्या दिसला पाहिजे बघ एवढं. हे दोघंही आपल्या पहिल्या व्लॉग मध्ये पण होते. तुम्हाला जर आठवत पहिला व्लॉग आपण दोघांनीच केला. दुसऱ्या होता गणपतीमध्ये हा होता ना सोन्या. त्याच्यामुळं आता आम्ही पुन्हा एकदा एकत्र मिळून सगळे आम्ही वाढवपणाच करा बघा. आम्ही चाललेलो आहे बर्थडेला. आम्हाला पण बोलून. तर भाऊंचा आहे बर्थडे आणि आता बर्थडे विषयी काही 2 शब्द पहिल्यांदा आपले योगेश भाऊ बोलतील आणि त्यानंतर आपण माईक देऊयात राहुल भाऊंच्या तोंडात. बोला योगेश भाऊ बोला. या ठिकाणी आता आम्ही आमचे जिवलग मित्र सर्वांचे सर्वांचा एकदम खूप बारकाईने शून्य एकदम म्हणजे पर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत एकदम बारकाईने विचार करणारे सगळ्यांच्या बाबतीत. आमच्या गावातला एखादा साधा कार्यकर्ता जरी म्हणलं तरी आणि मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तिमत्वापर्यंत जरी त्याच्यावर विचारलं तरी तो असं शून्यातल्या शून्य गोष्टी रडवणार नाही. एक मिनिट बोर करायचं नाहीये. थोड्या शब्दामध्येच बोलायचंय, जास्त बोलायचं काळीच. विशेष सगळ्या गोष्टीच्या दुनियेवरती करणारा राज आमचा दिलदार मित्र सुनील भाऊ निसाळ यांच्या वाढदिवसासाठी आम्ही निघालेलो आहे. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या मित्रपरिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला राहुल भाऊ बोला. मी आता ड्रायव्हिंग करतोय, मी काही जास्त बोलू शकत नाही. मी जर बोललो देर दोन ठेवून यायचे. तुम्ही बोलायच्या लायकीचे राहायचे नाही. देर दोन ठेवून यायचे. ड्रायव्हिंग करतोय मी काय शांत झाला का? नको ड्रायव्हिंग करताना नको. बरं चालते. सॉरी. एकतर उजव्या हाताचे डिवायडर आहे. मला झोप लागते आधीच. ए बाबा चालवते गाडी. झोप लागते गाडी चालवताना माहिती तुला. डायरेक्ट डोकं ठेवून देतो. तर राहुल भाऊ आमचे असे आहेत, यांना रात्री ड्रायव्हिंग करताना झोप लागते. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं काळाची गरज आहे. बाईकवरती सुद्धा झोपतात. आज तर 4 व्हीलर बाईक वरती झोपतो हा माणूस. एवढा विचित्र. 4 व्हीलर मध्ये नाही झोपत. तू आहे ना नेहमी 4 व्हीलर घेत जा मित्र. मी नाही झोपणार.
फोर व्हीलर मध्ये आपण पहिल्यांदाच रात्रीच्या ठिकाणी चाललो का आता नाही? तुम्ही माझी ही परीक्षा घ्या, जर मी झोपलो ना मग बघा इथून पुढे तुम्ही अरे झोपलं मग काय बघायचं आम्ही आम्हाला बघण्यासाठी काय राहणारच झोपलं ना नाही. मग तुम्ही बघा वर जाऊन. झोपल्यावर जाऊन बघा मला झोपू बिपू नको तुला काय झोपणार मित्र? अहो, अशी गाडी चालू घ्यायची सारखी आता. नको 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 ना. याच्यासाठी नाही. आपली शांततेत निवांततेत एकदम आरामात 30-40 राहुल अशी मग 140-140-150 स्पीडने गाडी चालवली ते पण राजगुरुनगरच्या सोनेवाडी घाटात. मग मला चांगलंच दाखवलं होतं. राहुलने, एकदम म्हणजे खूप चांगल्या भाषेत समजवलं होतं मग. विशालला तर कान पडलंच होतं. नाही बरोबर आहे. काय आहे, आजकाल गाडी चालवणं म्हणजे फक्त फास्ट चालवणं म्हणजे गाडी चालवणं नाही मित्रांनो. Yes. आपले म्हणजे स्पीड लिमिट 50-60चं ओके. स्पीड लिमिट आणि सेफ्टी लिमिट. सेफ्टी पण महत्वाची आहे ना, कारण कसं मग तू होतं इलेक्ट्रिक घ्यायची ना. आजकाल आपण गाडी चांगली चालवतो रे पण फ्युल वाचलं असतं ना. ऐक ना मित्रा, बोलताना कट नाही करायचं, नंतर मग बोलायचं आपला पॉईंट. मी थांबलो का मग तू बोलायचं, किंवा तू तुला थांबलो का बोलताना मग कट नाही, तू मोठाच आहे. प्रत्येक वेळेचं असायचं मला आहे ना बोलून देत ना, मनातल्या भावना जाग्या होत्या. बरं ठीक आहे. आम्हाला एक्सप्रेस करून देत नाही ते. नाही कर आता राहुल भाऊ बोला, तुमचं म्हणणं काय याच्याविषयी, स्पीड विषयी काय म्हणणं? काय नाही, अभंगाचं चरण घ्यायचंय, हां. डोक्यात ठेवा. अभंगाचं चरण झालं ना तुझा ब्लॉग एकच नंबर होणार. अभंगाचं चरण, अभंगाच्या 2 ओळी योगेश भाऊ काही बोलता येईल तुम्हाला? 2 वडे नको इथं घेऊ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तसं. करकटावरी ठेवली. तसं आम्ही देवाचं नाव घेऊन या ठिकाणी नाही म्हणत. अभंगाचा चरण हा वेगळाच पार्ट आहे. सो यू आय कांट एक्सप्लेन दॅट. ओके, असं काहीही बोलू नका ज्याने काय म्हणतात त्याला आपत्तीदर्शक शब्द वापरू नका तुम्ही. पहिला दुसरा घेऊ गाडी एवढी पटकन निघत नाही. निघत नाही म्हणजे आपल्याला तुला चालवता येत नसेल गाडी. सॉरी, गाडीला नाव नको ठेवू. बसलाय नाव नाही एसी बंद करा ना यार, खरंच बंद करा प्लीज. एसी बंद करू का? ऑफ. साहेबांचे ते आजारी आहेत ना, कमांड योगेश- योगेश- आजारी आहे. योगेश आज का बोलत नाही माहिती का? योगेश आज आजारी, त्याला औषधाची नितांत गरज आहे. औषध मी घेतलेलं. कोणत्या औषधाची गरज आहे जरा थोडं एक्सप्लेन कराल का भाऊ तुम्ही? डॉक्टरचं औषध. ओके. डॉक्टर दुसरं कोणतं औषध असतं? एकच औषध. हात खाली घे, गळ्यात- मिरर पशी मला दिसली पाहिजे. गळ्यात माळ आहे आमच्या, त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरच्या औषध घेतो. गोवा माणसं आहेत आम्ही. काय गळ्यात माळ आहे? हे याच्या गळ्यात माळ आहे? हो, त्याच्या गळ्यात माळ. अरे कालपर्यंत चिकन मटन खात होता, आता गळ्यात माळ आहे. कालपर्यंत कुठं खातो गळ्यात माळ, पोटात काळ आहे त्याच्या. तो त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाठवला, तेव्हा तुम्ही सुधारला, मी विचार केला. हो. त्याच्यावरती मला माझ्या बघितलं, माझ्या एका व्हिडिओमुळे हा माणूस जो कालपर्यंत चिकन मटन खात होता आता म्हणतो माझ्या गळ्यात माळ आहे. एवढे लवकर कसं काय परिवर्तन झालं पण भाऊ? तो पण एक प्रकारचा प्राणी आहे. अरे परिवर्तन ही काळाची गरज आहे रोशन. काळाची गरज जरी असली तरी एवढं लवकर? यार आता आपण पापच नाही करायचं, नाही अवघड झाले. नॉनव्हेज नाही खायचं, योगेश सर तुम्ही आहे ना? चालताना पायाखाली. सुनीलला फोन करा. पायाखाली मुंगी पण नाही मारायची, मग ते पण एक प्रकारचं पापच आहे ना यार. मग तो पण एक प्रकारचा जीव घेतो आपण. आता आपण कितीतरी जीवनुरात असली मारत नसेल का आपण? मला एक सांग, मी तुला एक गोष्ट सांगतो. येस. समुद्रात समजा आपण जातो बरं का, तिथे एक समय आहे, आम्ही एका समुद्र किनाऱ्यावरती गेलो, इमॅजिनरी गोष्ट आहे बरं का. तर तिथे गेल्यावरती आहे ना एका पुलावरती काय व्हायचे, मासे भरपूर यायचे असे वरती उडून बरं का. त्याच्यात एक माणूस तिथं उभा होता. तो काय करायचा, त्याच्यातले ना जेवढे त्याला ढकलता येतील का मासे ढकलायचा, पण ते काय असे 100-125 असे मासे वरती उडून यायचे पुलावरती आणि ते मारायचे. काही मारायचे, काही तो ढकलायचा. तर त्याला असाच प्रश्न विचारला होता की तुम्ही किती ढकलून किती ढकलणार आहे, बरोबर का नाही राहुल? आपणच बड्डे आहे ना सगळे. त्यांनी काय म्हटलं माहिती का, त्यांनी काय म्हटलं की बाबा बड्डेला करा. आता 2 ढकलले का नाही, दोघांचा जीव वाचवला. 3 ढकलले, तिघांचा, म्हणजे जेवढ्यांचं वाचवू शकले जेवढं वाचू शकतो हा तेवढं वाचवलं त्यांनी. म्हणजे असा विषय असतो. काय कसं असतं रोशन, आपल्या परीने जेवढं जमन ना तेवढं करायचं असतं. हा, बाकी तो ज्याचा त्याचा विषय. ज्याचा त्याच्या विषय बरोबर आहे. तर ह्या विषयावरती आता जवळजवळ मी चिकन खाऊन झालेलं आहे बऱ्याच वेळा, मटनही खाल्लेलं आहे मी. चिकन खाऊन आता- झालं बऱ्याच वेळा नाही, अर्ध्या कोंबड्या तुझ्यामुळेच मेल्यात मित्रा. अरे ठीक आहे, पण मी आता सुधारलोय ना, म्हणजे आता जवळजवळ 1.5 वर्ष झाले मी. माझ्या वडिलांचा एक साइड बिझनेस पोल्ट्री पण आहे. अर्धी पोल्ट्री याच्याकच जायची खाण्यात ना. खाण्यात. बर. म्हणजे आम्हीच असायचो तिथं. हा. पण हा खूप मोठा राक्षस होता, पण आता हा सुधारला. मग ठीक आहे सुधारला ना, काय पण झालं आता 15 महिने झाले जवळजवळ. म्हणजे 15 माशांचं महिने, सांगितलं 1.5 वर्ष तसं. झालं. त्याच्यातला एक मासा हा पण आहे माझ्या. वाचलेलं ना. हा.
तेच म्हटलं. पण राहुल भाऊ ते जाऊ द्यात. मला हे म्हणायचं की तुम्ही चांगली गाडी चालवताय, काय म्हणता? एकदम हो एकदम एकदम व्यवस्थित. मित्राची नवीन गाडी, मी जुनी मित्राची बलेनो गावाला नेतोय, आणतो. त्याच्यामुळे जरा कसं होतं आता आणि या मला नवीन गाडीला पिकअप लगेच भेटतो. लगेच भेटतो. नाही नाही, आता आम्ही घाटातून वगैरे गेलो ना, आता त्या दिवशी मुंबईला जाऊ अल्टरनेटिव्ह डेला मुंबईला ही गाडी, त्यामुळं रनिंग चांगली गाडी खतरनाक. तशी. घाटात एकदम सपासप निघते अरे. हे पुढं पुढं बघ. हा बाबा, तो इकडं घुसत चालला, मी काय त्याला जागा. तुला माहिती, मी तर कोणाला जागा देत नाही. विषला काय म्हणलं रे? ईशाला मुशीमध्ये होता, आपण फोन केला तेव्हा त्याला. तो येतोय, विशाल येतोय का? नाही, त्याला कामाला जायचं, त्याला मी नाही नाईट आहे का त्याला? काम महत्वाचं ना त्याचं. जाऊ द्या, काम महत्वाचंच आहे भावा. तर आपली तुझी समजा डे शिफ्ट आहे तेच ना, त्याची एक शिफ्ट झाली, तो दुसऱ्या शिफ्टला गेलाय. म्हणजे बघा बोलेरोला. सकाळी झाली शिफ्ट, हा, संध्याकाळी. नाईटला IT पार्किंग. अच्छा, गाडी घेऊन जाऊ. बरं 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 बरं. हिला बोनेट कमी ना रे थोडा, बोनट कमी म्हणजे अंतर कसं. हां, अंतर म्हणजे ते जास्त गॅप कळत नाही लगेच. म्हणजे मला तर मी आता हीच गाडी चालवते, दुसरी काही जास्त चालवली नाही. इनोवा चालवली थोडीफार. पण मला कसं होतंय, आम्ही सोन्याभाऊला म्हणलं अंदाज करून आम्ही 4 व्हीलर घेऊन येतोय. हम्म. कोणाची 4 व्हीलर आणतो, मग त्याला वाटलं मित्राची घेऊन येते का. म्हणलं नाही नाही, म्हणलं आमच्याकडे मोठा माणूस आहे, हां. त्याला घेऊन येतोय. कोण मोठा माणूस, त्याला पहिल्यांदा कळानच कोण मोठा माणूस. म्हणलं हाय आमच्याकडे मोठा माणूस आहे, त्याला कळालं नाही ही चौगाड्याची लक्षण आहेत. मोठा माणूस एकच आहे. प्रशांतदादा शेवाळे, आधारस्तंभ. आधारस्तंभ. माझ्याकडे नाही, तुम्ही पाहिलं ते- 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 किती हे आहे ना, बाबा तसं- ठेवला. त्या दिवशी मी लय हसलो होतो त्या या ग्रुपवरती ऑफिसमध्ये. मी याला मला असं डोकं फिरलं होतं, म्हणलं काय फालतू करता काय. एवढं हसलं ना, मला काटे आता घेऊन डोळ्याला चष्मा आहे आणि मस्त ग्रुपवर टाकला. अरे यार मला ना की ग्रुप सगळी बाग ना फार ग्रुपवरती कॅसेट करून टाकतात. कोणाचं काय. आणि त्या दिवशी ग्रुपवर एक सीन झाला, त्याच दिवशी, त्याच तुझ्या बर्थडे दिवशी. काय? बर्थडे नाही, माझा बर्थडे कधी होता? तुझ्या नाही रे. आता कोणता बर्थडे? घरी केक कापायचा नाही रे. कोणाचा बर्थडे होता? मग केक आणायला कुठून घ्यायचं. चाकण चौकात घेऊ ना पुढं. इथं मंजिनच आहे, गाडी घेऊन तिथंच घेऊ. बसायला. हा, तिथंच घे side ला. मी येतं का जाऊन दोघं पटकन. आम्ही दोघं जण जाऊन येतो. सो मी कसं- गाईज, आम्ही आता चाकण चौकात आलोय. इथलं आम्ही सिग्नल क्रॉस करून आता आम्ही पुढे आलेलो आहे. आता आम्ही जरा मित्राच्या बर्थडेचा केक आणि त्याचा काहीतरी एक टॅग घ्यावा लागेल त्याच्या बर्थडेचा. दिलदार दोस्तीतला दुनियेतला राजा माणूस वगैरे असं काहीतरी टॅग घ्यावा लागेल आम्हाला. घेता का इथून मंजिनच? आम्ही घेऊन येतो रोशन आणि. सो तोपर्यंत आपण 2 मिनिटं जरा पॉज घेऊया. बाय. आता आम्ही आलेलो आहे रस्ता क्रॉस करता आणि कोणता गाड्या कपडे. रस्ता क्रॉस करून आम्ही आलेलो आहे इथं मॉन्जिनिसच्या इथं. बाहेर काढा. कोणतं काय सोन्या? कोणता घ्यायचं? केक कोणता आहे? अर्धा किलो 1 किलो अर्धा किलो सांगा. अर्धा किलो आहे ना. रसमलाई, ब्लॅक फॉरेस्ट. हा कोणता आहे? हवाला नको घेऊ पण. खाल्लं का तू? कलाकंद चॉकलेट घे ना. कलाकंद छान हा आहे कोणता ना? आहे? तू चॉकलेट कशाला रे? चॉकलेट झालं. कलाकंद. अरे चॉकलेट खात नाही, नंतर लगे घेतला की चॉकलेट. चॉकलेट खरंच चांगलं. खात नाही. तू खात नाही, सोन्या खातोय ना, मला माहिती आहे. चॉकलेट खात नाही सोन्या. हा कोणता आहे? कुठला? हा वाला? वरचा? हा, तो अर्धा किलोचा आहे का? काजू कतली टाक 1 किलो. 1 कोणता? किलो आहे का? हा अर्धा किलो आहे का? अर्धा किलो. महाग आहे ना. हा काजू कतलीचा पण छान आहे. याच्यात आहे का छोटा केक? काजू कतलीमध्ये काय काय? काजू कतलीमध्ये छोटा केक आहे का? नाही. ऐक, मग एक काम कर ना सोन्या, हा चांगला वाटतोय किंवा मग त्याच्या पाठीमागचा? मग तो रसमलाई. हा, हे काय पण तो नको. GoPro हा आहे गोप्रो आहे, गोप्रो आहे. अच्छा अच्छा. बघा. अच्छा, शूटिंग चालू ठेवलं चालू. तर? हा, चालेल. यांच्या थांब, मी त्याला choice विचारतो तुला केक कोणता आवडतो. हा, विचार त्याला चॉकलेट आवडतोय का मलाई बर्फी का हे. नाही तर तुझ्यावर येणार आहे सगळं. इकडे बघ नाही.
सुनील भाऊ तुला केकचा फ्लेवर कोणता आवडेल? चॉकलेट, रसमलाई आणि हा घेतलेला कोणता दादा आम्ही? मलाई बर्फी. हा मलाई बर्फी. हा आहे, मला पण खायचं ना. वांजी नको रे. रस कोणता आहे हा? मलाई बर्फी. हा स्पीकरवर ठेव ना. टाकणार आहे पण ऐक ना, मलाई बर्फी आणू ना. मी वेगळाच, मी पहिल्यांदाच बाई खात. तुला आवडेल ना? चॉकलेटचा आणू का? मी म्हटलं होतं तुला मॉन्जिनीज मध्येच आहे, मॉन्जिनीज मध्येच. दे इकडे चल, भावडे तू. हॅलो सोने भाऊ, चॉकलेट आणू का? चॉकलेट आण. हा मी याला तेच म्हणलो होतो पहिल्यांदाच की चॉकलेट आवडत असणार त्याला. चालतं, डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट बदाम हार्ट शेप मला दोन. ओके, बघितलं, वाचवलं मी तुला शिव्या खाण्यापासून. तो खाल्ला नव्हता ते मी. तर फायनली सोन्या भाऊनुसार आपण हा याचे टॅग आहे final का? scan आहे. नाव ते टॅग तिकडे. बघ इकडे आहे, बघ बाप माणूस मित्रा. याच्यावर काय नाव लिहायचं? काय लिहायचं त्याच्यामुळं? याच्यावरती आहे ना दाबा, पूजाचं आणि याचं दोघांचं नाव टाकायचं. दोघांचं कसं? तिचा पण बड्डे? सोन्याच बनला, उद्या आहे maybe. हा का? काय माहित नाही कधी आहे, पण सोन्या मला दोघांचा पण बरं ठीक आहे, टाक तिचं दोघांचं. झालंय का आता पूजाचं? झालंय वाटतं का? नाही झालं, नाही झालं, नाही झालं, हा नाही झालं. उद्या असेल मग. तो मला दोघांचा पण बड्डे. बरं तू सांग मग त्यांना, तोपर्यंत मी हे बघतो. हां हां हां. त्याची स्टोरेज काय आहे, किती आहे, काय किती MB? किती पण तुम्ही जसं मेमरी कार्ड याच्यात इन्सर्ट करणार ना तेवढं मेमरी कार्ड. स्टोरेज नाही ना नाही, इंटरनल अजिबात नाही आहे. तुम्हाला मेमरी कार्ड इन्सर्ट करावं लागणार त्याच्यामध्ये. आणि किती मेमरी कार्ड सपोर्ट करतो? किती पण सपोर्ट 1 TB, 2 TB? हां, हां आता माझं मी हे 128 GB टाकलेलं आहे. 128 GB. हां. हां. अच्छा. बऱ्यापैकी चालतं. जवळजवळ 100-150 तर व्हिडिओ होते आणि अजूनही भरपूर स्पेस रिकामी आहे. पण याच्यापेक्षा इन्स्टा 360 बेटर होईल हां ना. जर म्हणजे कोणी घेणार असेल तर. आता खरं सांगू का, हां. आता त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट नाही करावीशी वाटत. ते एक एज असतं. हां ते तर आहे म्हणायला. एजमध्ये असं काय नाही, एक छंद म्हणून करू शकतो. आता आम्ही कसं आहे राईडला चाललो आहे थोडंसं स्पिटी व्हॅली वगैरे त्या साईडला, तर मग त्याच्यासाठी मी बेसिकली हे गेलो होता. हां हां. तर त्याच्यासोबत आपलं यूट्यूब चॅनल पण आहे. मग म्हटलं चला अरे वा. छंद जोपासतं काहीतरी. चल सोनू, आगे घे. बस ना, बस ना. हां हां. दीदी काय चालत? बरं दे, घे चल. तिला दिदीच म्हणतात ना. दीदी म्हणतात का? हा. बरं चल घे. पूजाला हां हां, घे झालं. ओके ओके. अक्की दिदी काय हा, विषय हा. झाला तो. पूजाला दिदीच म्हणतात. त्या म्हणतात किती विचारते पहिले, मला ते नाही माहिती. अरे ते नाही म्हणू दे ना, ती आपली बहीण आहे ना. तू सिस्टर घेतलं काय, दीदी घेतलं काय? पण आता याचा दोस्त घेतला म्हणजे सिस्टर. हा, म्हणून म्हटलं. दोन्ही पण आहे. ओके. हे दोन्ही पण द्या. आणि स्पार्कल कॅन्डल द्या. स्पार्कल कॅन्डल आहे ना, चांगली. हे पण मारे का? चॉकलेट. हे कसं आहे हो? हा 5 युनिट्स आहे. अच्छा. हा 5 युनिट्स हे काय नुसते हे आहेत का याच्यात? ते चॉकलेट्स. चॉकलेट्स आहेत. आता घे चल, केक एवढं हे करण्यापेक्षा हे भारी आहे ना आपलं. पेमेंट कर ना. आदर नाही. किती झाले? 570. काय तो काही तर पाठीमागं पण आहे. तुम्ही लडाखला तिकडून कुठून त्या साईडने गेले होते का? मनाली साईड. मनाली, रोहतांग पास, त्यानंतर खाली इकडे कारू नंतर मग लेह, लडाख, कारगिल, जम्मू असं सर्किट आहे. हां बरोबर. काजावर सिरसू. काजा आणि नाही तिकडून नाही, तिकडून. आम्ही इकडून चालू झालं दोन नाशिक. दोन रूट आहे. हां बरोबर. त्यातलं एक रूट फॉलो केलं होतं आम्ही. तो आता बंद आहे सध्या रोड, त्याच्यामुळे मग आम्ही आता हां, या हां, side हां. ला काजाच्या रोड. अच्छा. ओके, चला. धन्यवाद. या बरं. चांगलं वाटलं भेटू तुम्हाला. चला. ओके, तर आम्ही इथं एका छान गृहस्थांना भेटलो होतो आणि मजा आली त्यांना भेटून. कारण सपोर्टिव्ह म्हणजे मोटिवेट करणारे होते. काय म्हणतात, अशी माणसं खूप कमी भेटतात की जे मोटिवेट करतात.
चॅनलसाठी पण भरपूर शुभेच्छा दिल्या आम्हाला. हो बोलले की तुम्ही पण म्हणजे असं रेग्युलर म्हणलं नाही, रेग्युलर वर्क नाही म्हणता आम्ही सगळेच जॉब वगैरे करणार आहेत, कोणी बिझनेस करणार आहेत. सो वेळ नाही भेटत, कधीतरी मित्र एकत्र आल्यानंतर आम्ही 100% ट्राय करतो. सो आता आम्ही रस्ता क्रॉस करतोय एक जस्ट 2 मिनिट. त्या साईडला आमची गाडी रस्त्याला उभी आहे पार्किंग लाईट लावून, आणि आमचा ड्रायव्हर आमचा मित्र राहुल वैतागलेला असणार आता 100 आणि 101%. राहुल तू ड्रायव्हर म्हटलाय बरं का आताच. बरोबर आहे ना. आलेलं या ठिकाणी बड्डे बायपाशी. या ठिकाणी बड्डे बाय आता आमचा बुलट बांधतोय सेफ्टी. आलाय का नाही तो याच्यामध्ये व्हिडिओ, नाही तर मी दुसरी कधी करायला कॅमेरा. अशा पद्धतीने माणूस आलेला आमचा. इधर जरा केक आता हातात तू जरा. फोटो काढायची गरज नाही ना आम्हाला मोबाईल मध्ये आता. तू एवढा वाकडा तिकडा तर झूम करतो हॅपी बर्थडे. जरा बर्थडे सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू डॅडा. काय म्हणतो पप्पा? हॅपी बर्थडे पप्पा. बोल. अरे यांनी सगळं कला हा सोन्यासारखंच आहे. माझा केक काय आपल्याला हाताची गाडी घाल, मांडी घाल. अजिबातच राहायचं नाही, हा पण नाही करायचं. भेटून मिटून काय का बाळा तेवढं का बारीक तोंडातून जातो. चाव चाव पटकनी. हाताची गाडी काढायची नाही. सॉरी म्हण काकाला. सॉरी काय झालं नको होणार बाळा. नो बाळा, मला कोण काय बाळा, तसंच छोटा आहे नाही ना, करायचं, अजिबात चालायचं नाही. आताच मला असं करायचं का आताच निघाला करायचं. मला काय? सोने किती ऐकत होतं? सोने किती ऐकत होतं फादरचं? कमी घाबरायचे तिला घाबरत होतं. हा का? सुटायचं डेंजर कार्यक्रम. हे जास्त नाही. पप्पा गेला थोडं थोडं खाना बाबा. तुझंच हे सगळं. पप्पाने सांगितले पप्पा गेला आता की खाऊ दम दिला त्याला. बापा सारखं नको खाऊ. थोडं थोडं खा. ते पण दे. असं काय करतो? तुझंच आहे तर. हे पण खाता आकर. तो हसून आलो. वा 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 एक नंबर. हे तर हा तुझा केक आहे. आता तुझा केक आहे. हे तुला केक खायचा आहे का? हे तर तुझा केक. तुला केक नाही आवडत ना? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तुला केक नाही आवडत ना? तुला केक नाही आवडत ना? रुद्र केक नाही आवडत ना तुला? आवडतोय त्याला. आवडतो. त्यानेच पहिल्यांदा खाल्लं. केला लाव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोन्या भाऊ आणि पूजा. हॅपी बर्थडे टू यू. थांब एक मिनिटाचा फोटो काढतो. मे गॉड ब्लेस यू. वा वा. एक नंबर. काढा काढा. हे त्याला. अरे वा अरे वा. विसरलेच त्याला तुम्ही. इकडे त्याच्यावर डेंजर करायला लागेल. थांब त्याला आता काय टेन्शन नाही. थांब एक काढू दे. थांबा बरं का 2 मिनिटं. नाही नॉनव्हेज खाती गेली. तू नव्हती खात ना आधी? काही नव्हती खात. मला म्हणून तर म्हणून